थँक यू. ओके. कालपर्यंत आपण इंटरप्रिटेशन म्हणजे काय, त्याचा मिनिंग काय आहे, स्कोप काय आहे, युटिलिटी काय आहे, लॉ मेकिंग प्रोसेस काय आहे, हे सगळं बघितलेलं आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द एड्स टू इंटरप्रिटेशन. फॉर interpreting any provision, any expression in the statute, it is necessary to take the help of some other factors. म्हणजे कायद्यामधली कुठलीही प्रोव्हिजन किंवा शब्द जेव्हा त्याचा अर्थ हा वेग असेल किंवा कन्फ्युजिंग असेल किंवा स्पष्ट नसेल, क्लिअर नसेल, at that time it is necessary that the court should make interpretation. Now the interpretation is particularly the job of superior court, wherein the question of law is discussed. जिथे क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे, म्हणजे ट्रायल कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा खालचा ट्रायल कोर्ट आहे असेल, जेएमएफसी, यांच्यासमोर क्वेश्चन ऑफ फॅक्ट म्हणजे घटनेसंदर्भात चर्चा होते. बट व्हेन द क्वेश्चन ऑफ लॉ कम्स, म्हणजे लॉ विषयी ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो, लॉ मध्ये असलेली तरतूद, मग कायद्यामध्ये असलेली तरतूद किंवा एखाद्या डेफिनेशन विषयी असलेला निश्चित अर्थबोध जर होत नसेल, ऍट दॅट टाइम it is necessary that the higher court, the superior court, shall interpret the statute, interpret that word itself. Now, the court has to interpret the word in the backdrop of the context, the situation which is there, uh, relating to the circumstances or facts and circumstances of each case. जेव्हा एखादा कायदा हा संदिग्ध आहे किंवा अस्पष्ट आहे असं वाटतं, त्यावेळी आपल्याला इंटरप्रिटेशन करावं लागतं. मग इंटरप्रिटेशन करत असताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, तर त्या कायद्याचा जो काही संदर्भ आहे तो काय आहे, संदर्भानुसार कायद्याचं इंटरप्रिटेशन होणं अपेक्षित असतं आणि म्हणून संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द सेकंड थिंग इज दॅट while interpreting, the court should take the help of some other factors, and that factors are uh, internal aids and external aids. Internal aids म्हणजे within the statute itself, कायद्याच्या आतमध्ये ज्या बाबी आहेत त्याची आपल्याला मदत घ्यावी लागते, आणि त्या जर पुरेशा नसतील तर आपल्याला बाहेरच्या बाबींची, म्हणजे कायद्याच्या बाहेरच्या बाबींची आपल्याला मदत घ्यावी लागते. कायद्याच्या आतले जे आहेत त्याला म्हणायचं इंटरनल एड्स. दीज एड्स आर within the statute itself. Within means like a definition, title clause, object clause, schedule, etc. These are the parts which are there inside the statute itself. But there are some other factors like legislative history, judicial decisions, or the writings of the famous jurists. These are considered as external aids. The court can rely upon these aids. कोर्ट ह्या एड्स वर, म्हणजे यांची मदत कोर्ट घेऊ शकतं इंटरप्रिटेशन साठी, आणि म्हणून त्याला एड्स टू इंटरप्रिटेशन, एड्स म्हणजे काय, मदत करणे किंवा हेल्प करणे. आणि म्हणून हियर there are two kinds of aids: internal aids and external aids. Now these internal aids can be found within the statute itself, whereas the external aids are outside the statute. Now we'll see what are the factors, those who are inside the statute or internal aids as such. The first is the title of the statute itself. Now, the title can be divided into two parts: short title and long title. शॉर्ट टायटल आणि लॉंग टायटल अशा प्रकारचे दोन टायटल कायद्याला असतात असं म्हटलेलं आहे. किंबहुना कुठल्याही कायद्यामध्ये हे दोन प्रकारचे टायटल असतात. जसं आपलं पूर्ण नाव असतं, नाव, आडनाव हे पूर्ण असतं, आणि आपलं एक निक नेम असतं की ज्याच्यावर आपण ओळखलं जातो. Like that, every statute has a two names: short title and a long title. Now, the object of title is to give identity and existence to the act. कुठल्याही कायद्याचं जे टायटल असतं ते कायद्याची जी आयडेंटिटी आहे किंवा एक्झिस्टन्स आहे ते शो करत असतं. फॉर एक्झाम्पल, हिंदू मॅरेज ऍक्ट, इंडियन पिनल कोड, किंवा ज्युव्हेनाइल जस्टिस इन ब्रॅकेट केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट आहे ना, कायद्यामध्ये काय केलं असतं, ब्रॅकेट टाकलं असतं. नाउ दिस ब्रॅकेट शोज द ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्ट और द पर्पज ऑफ द ऍक्ट. फॉर एक्झाम्पल, ज्युव्हेनाइल जस्टिस इन ब्रॅकेट केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट अशा प्रकारचा कायदा आहे तो, ज्युव्हेनाइल जस्टिस inside care and protection act. Now what is the object of the act?
the care and protection of juveniles, those who are the child who are in conflict with the law, त्यांच्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. हे त्याचं ऑब्जेक्ट आहे. शॉर्ट टायटल काय करतं, त्या कायद्याचं जे काही एक्झिस्टन्स आहे ते शो करत असतं. फॉर एक्झाम्पल, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन अराइजेस वेदर these short title or the long title can be used as an internal aid to the interpretation. Whether this title can be used as an aid to interpretation of statute. Now, the provision of the statute itself can be relied for the purpose of interpretation. जी प्रोव्हिजन आहे त्याचाच फक्त वापर इंटरप्रिटेशन साठी करायचा आहे असं म्हटलं जातं. बट if any ambiguity arises, if any vagueness arises in respect of interpreting any provision, any word or any expression in the statute, then the court can take the help of the title of the statute. Title ची help घेतली जाऊ शकते. Now, why the help of title can be taken? Because that title suggests the framework of the statute. आपण ज्यावेळी एखादा टायटल तयार करतो, एखाद्या निबंध आपण तयार केलेला आहे किंवा एखादा थेसिस आपण तयार केलेला आहे, त्याचा आपण एक टायटल तयार करत असतो. नाउ द टायटल इज टू बी सच दॅट इट शोज द फ्रेमवर्क और द कंटेंट्स ऑफ द स्टॅच्यूट. स्टॅच्यूट मध्ये काय आहे हे थोडक्यात सांगणारं जे काही असतं ते त्या कायद्याचं नाव असतं, टायटल असतं. आणि म्हणून त्या कायद्याचा जो काही उद्देश आहे तो त्या नावामध्ये समाविष्ट झालेला दिसतो. आणि मग जर एखादी प्रोव्हिजन ही अपुरी असेल इंटरप्रिटेशनसाठी किंवा एखादी प्रोव्हिजन ही संदिग्ध असेल, वेग असेल, तर अशा वेळेस कोर्ट कॅन टेक द हेल्प ऑफ द टायटल ऑफ द स्टॅच्यूट. नाउ शॉर्ट टायटल सजेस्ट the identity and existence of the statute, whereas the long title suggests the object of the statute. Long title काय करतो, ऑब्जेक्ट सांगतो. प्रत्येक कायद्याच्या त्या शॉर्ट टायटल खाली त्याचं नाव दिलेलं असतं किंवा लॉंग टायटल अँड ऍक्ट टू कन्सॉलिडेट अँड अमेंड द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू वगैरे वगैरे हा पुढचा भाग दिलेला असतो. नाउ दिस पार्ट इज अ लॉंग टायटल ऑफ द स्टॅच्यूट. दिस लॉंग टायटल सजेस्ट द ऑब्जेक्ट, व्हॉट इज द पर्पज बिहाइंड द एनॅक्टिंग दिस स्टॅच्यूट, हा त्या लॉंग टायटल मध्ये सजेस्ट केलेला असतो. अँड इफ there is any confusion, there is any vagueness regarding the interpretation of any provision, at that time the help can be taken of that title itself. टायटल ची मदत त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके. द नेक्स्ट इंटरनल एड इज द ऑब्जेक्ट क्लॉज और द प्रिएम्बल. नाउ each act if doesn't have an object clause, then the title, that is the long title, suggests the ऑब्जेक्ट क्लॉज ऑफ द स्टॅच्यूट. काही कायद्यांना सेपरेट असा ऑब्जेक्ट क्लॉज दिलेला असतो, तर काही कायद्यांना सेपरेट असा ऑब्जेक्ट क्लॉज नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलाही कायदा काढला त्याचा पर्टिक्युलरली सेक्शन 1 किंवा 2 काय असतो, द लॉंग टायटल अँड ऑब्जेक्ट ऑफ द स्टॅच्यूट. कुठल्याही कायद्याचा सेक्शन 1 किंवा 2 काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, द लॉंग टायटल अँड ऑब्जेक्ट ऑफ द स्टॅच्यूट. लॉंग टायटलला जर त्यांनी सेक्शन दिलेलं नसेल तर तो त्या कायद्याच्या सुरुवातीलाच दिलेला असतो, त्याला सेक्शन नंबर दिला जात नाही. ते त्या कायद्याचं टायटल आहे म्हणून, कारण टायटलला नंबर पडत नाही म्हणून. परंतु सेक्शन 1 किंवा 2 मध्ये जर दिला असेल तर एक्सटेंट ऑफ द स्टॅच्यूट किंवा शॉर्ट टायटल, लॉंग टायटल, ऑब्जेक्ट अँड एक्सटेंट ऑफ द स्टॅच्यूट असाही शब्दप्रयोग काही ठिकाणी केलेला असतो. दिस ऑब्जेक्ट क्लॉज सजेस्ट द इंटेन्शन ऑफ द लेजिस्लेचर. मीन्स द ज्युडिशियरी हॅज टू फाइंड आउट द इंटेन्शिया लेजिस. म्हणजे जे कायदे तयार करणारे कायदा मंडळ आहे त्यांचं जे काही इंटेन्शन आहे, त्यांचं जे काही ऑब्जेक्ट आहे बिहाइंड एनॅक्टिंग एनी स्टॅच्यूट इज टू बी फाउंड इन द ऑब्जेक्ट क्लॉज. फॉर एक्झाम्पल, शेतकरी कायदा जर चॅलेंज झाला किंवा लेबर कोड जर चॅलेंज झाला तर ज्युडिशियरी हॅज टू फाइंड आउट व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ द स्टॅच्यूट. व्हाय दिस लेबर कोड और द फार्मर्स लॉ हॅज बीन मेड बाय द लेजिस्लेचर. कारण कुठल्याही कायद्याचा उद्देश हा त्या कायद्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. म्हणजे वेदर इट इज अ पॉलिटिकली मोटिवेटेड, वेदर इट इज पब्लिकली मोटिवेटेड. म्हणजे खरंच हे लोकांच्या भल्यासाठी आहे की उद्योजकांच्या भल्यासाठी आहे की राजकीय फायद्यासाठी केलेला कायदा आहे, हे त्या कायद्याचा ऑब्जेक्ट क्लॉज बघून आपण सांगू शकतो. म्हणजे जसं 44th अमेंडमेंट किंवा 42nd अमेंडमेंट जी झाली ही राजकीय फायद्यांसाठी झाली असं म्हणतात. किंवा सेक्युलर शब्द आधी नव्हता, नंतर सेक्युलर शब्द प्रिएम्बल मध्ये घातला, हा राजकीय फायद्यासाठी झाला असं म्हणतात. कारण त्यावेळेची जी काही परिस्थिती होती ती तशी सजेस्ट करत होते की
This word has been inserted in the preamble with the purpose of certain political motivation. आणि म्हणून त्या कायद्याचा जो काही ऑब्जेक्ट आहे हा अतिशय महत्वाचा आहे. किंवा शेड्यूल 10 दॅट इज अँटी डिफेक्शन लॉ जो काही तयार केला राजीव गांधी सरकारने, हा कशासाठी तयार केला तर कुठलंही सरकार कोसळू नये, कोणीही आयाराम गयाराम किंवा आमदार खासदार एक पार्टी सोडून दुसरी पार्टी जॉईन करतात तसं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तो शेड्यूल 10 किंवा अँटी डिफेक्शन लॉ इन्सर्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक कायद्याचा काहीतरी ठराविक असा उद्देश असतो. जसं आपलं जे काही कॉन्स्टिट्यूशन तयार झालं ते कॉन्स्टिट्यूशन तयार करत असताना त्याचं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास झालं. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आपल्या संविधानाचं हे संविधान सभेमध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये मांडलं. अँड ही पॉइंटेड आउट व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द एनॅक्टमेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याचे जे काही ऑब्जेक्ट आहे हे त्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मध्ये घेतलेले आहेत आणि तेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्सर्ट करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि देअरफॉर द ऑब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी स्टॅच्यूट बिकॉज इट suggests the intention of the legislature. Means whenever there is a doubt regarding the provision or the expression of the statute, then the court can rely upon the object clause of the act itself. Now, in Re-Berubari case or in certain cases, the Supreme Court has said that the preamble is not the part of the Constitution of India. But later on, in many other cases, Supreme Court has accepted that the object clause or the preamble in the Constitution is the part and parcel of the Constitution of India. म्हणजे जो प्रिएम्बल आहे किंवा ऑब्जेक्ट क्लॉज आहे हा कायद्याचा अविभाज्य भाग असतो. का? कारण त्या ठिकाणी इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर, कुठल्या उद्देशाने कायदा मंडळाने हा कायदा तयार केलेला आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं असतं. आणि म्हणून जर एखादी प्रोव्हिजन चुकीची असेल, एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रोव्हिजन विषयी समजण्याविषयी काही अडचण निर्माण होत असेल तर अशा वेळेस त्या कायद्याचा ऑब्जेक्ट क्लॉज बघायला हरकत नाही. जर ऑब्जेक्ट शुद्ध असेल तर त्या ठिकाणी आतमध्ये असलेली जी काही कुठलीही कमतरता असेल ती भरून काढता येऊ शकते. म्हणजे जसं आपण कुठलीही पूजा विधी करत असताना संकल्प घेत असतो आणि आपला ऑब्जेक्ट त्या ठिकाणी सांगत असतो की कुठल्या गोष्टीसाठी आम्ही ही पूजा करत आहोत. मग पूजेमध्ये जर एखादी गोष्ट कमी राहिली तर त्या ठिकाणी आपण देवाचं नाव घेतो आणि ती पूजा संपन्न झाल्याचं समजतो. इन द सेम सेन्स, whenever there is a difficulty, whenever there is any vagueness arises in the expression of any statute, at that time the court has to look into the object clause of the statute. Okay, therefore the object or the preamble is very important part of any statute. I hope this is clear to all of you. समजतंय का? Then we'll move towards the definition or the third point of interpretation, internal aids to the statute. That is the definition. Definition म्हणजे काय? व्याख्या एखाद्या गोष्टीची. When any expression is used repetitively in the same sense in a statute, at that time त्या वर्डिंगची रिपिटेशन होऊ नये, त्या एक्सप्रेशनचं रिपिटेशन होऊ नये म्हणून काय केलं जातं? डेफिनेशन तयार केले जाते. डेफिनेशन मीन्स टू डिफाइन समथिंग. टू डिफाइन मीन्स टू गिव्ह अ फ्रेमवर्क टू द स्टॅच्यूट. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज मीन बाय कंपनी? कंपनी म्हणजे काय हे प्रत्येक वेळी सांगायची गरज नाही. तर कंपनी मीन्स एनी organization which is registered under Companies Act is known as company. Or what is in by negotiable instrument? It is given in Negotiable Instrument Act. What is in by consumer? It is given in Consumer Protection Act. म्हणजे कंझ्युमर म्हणजे नेमकं कोण? कारण कंझ्युमर नेमकं कोण हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत हा कायदा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा कोणाच्या प्रोटेक्शन साठी आहे हे निश्चित होणार नाही. आणि म्हणून कंझ्युमरचे डेफिनेशन त्या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. In the same sense, Indian Contract Act. What is a contract? What is agreement? What is void contract? What is voidable contract? What is illegal contract? What is legal contract? हे सांगायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या प्रोव्हिजन अप्लाय करता येणार नाही किंवा त्याच्या अंतर्गत दिलेल्या रेमेडी आपल्याला अप्लाय करता येणार नाही. इन द सेम सेन्स, हिंदू मॅरेज ऍक्ट. व्हॉट इज मीन बाय मॅरेज? मॅरेज म्हणजे काय हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग त्याला बाकीच्या प्रोव्हिजन अप्लाय होतील. म्हणजे प्रोटेक्शनच्या, रेमेडीच्या, ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या ठिकाणी अप्लाय होतील. व्हॉट इज बाय डोमेस्टिक व्हायलन्स हे त्या ठिकाणी सांगावं लागेल. मग आपण डोमेस्टिक व्हायलन्स, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, मग प्रोटेक्शन आपल्याला देता येईल. कोणाला?
द वुमन हु इज सफरिंग फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स. ऍग्रीड वुमन म्हणजे कोण हे त्या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणजे नेमकेपणाने सांगितलं पाहिजे की हा कायदा कोणाच्या प्रोटेक्शनसाठी अंमलात आलेला आहे. आणि म्हणून डेफिनेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट. Whenever there is any confusion regarding the provision as to whether the person is entitled to claim the protection or remedies under the act, एखादा व्यक्ती एखाद्या कायद्याचे प्रोटेक्शन किंवा रेमेडी क्लेम करायला पात्र आहे का, असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित होतो त्यावेळी तो व्यक्ती त्या डेफिनेशन मध्ये येतो का. म्हणजे मला जर क्लेम दाखल करायचा आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली, फर्स्ट आय हॅव टू प्रूव्ह दॅट आय एम अ कन्झ्युमर. मला स्वतःला हे सिद्ध करावं लागेल की मी कन्झ्युमर आहे आणि म्हणून मला कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट लागू होतोय. मीन्स आय हॅव टू प्रूव्ह दॅट आय कम विदिन द पर्व्यू ऑफ द डेफिनेशन अँड देअरफॉर द डेफिनेशन इज देअर टू अवॉइड द मल्टिप्लिसिटी ऑफ एक्सप्रेशन. ओके. Then this definition is of two kinds, inclusive and exclusive. These are the two kinds of definition, inclusive definition and exclusive definition. Inclusive definition generally starts from the word means and includes. For example, जर तुम्ही आर्टिकल 13 जर बघितला असेल कॉन्स्टिट्यूशनचा, आर्टिकल 13 मध्ये काय सांगितलंय, द डेफिनेशन ऑफ लॉ. त्यांनी काय म्हटलंय, लॉ इन्क्लुड्स म्हणजे लॉ मध्ये ह्या गोष्टी येतात. म्हणजे लॉ म्हणजे नेमकं काय हे त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. तर लॉ मध्ये ह्या गोष्टी येऊ शकतील. कोणत्या कोणत्या? लॉ इन्क्लुड्स रूल्स, रेग्युलेशन्स, बाय लॉज, कस्टम्स अँड युसेजेस रेकग्नाइज बाय लॉ. म्हणजे लॉ म्हणजे नेमकं काय हे त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. मात्र त्याचे जे गुणवैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फीचर्स आहेत, ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. इन्क्लुसिव्ह डेफिनेशन मध्ये इन्क्लुजन करणं अपेक्षित असतं. म्हणजे त्याला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सामावून घेतल्या जाऊ शकतात. अँड देअरफॉर द इन्क्लुसिव्ह डेफिनेशन हॅज टू बी कन्स्ट्रक्टेड इन अ व्हेरी ब्रॉड सेन्स. म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं पाहिजे, ब्रॉड केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. नाऊ राईट टू लाईफ या शब्दाचा नेमका अर्थ दिलेला नाहीये आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने स्पेशली आर्टिकल 21चं पोस्ट इमर्जन्सी एरामध्ये जे काही इंटरप्रिटेशन केलेलं आहे हे अतिशय ब्रॉड स्वरूपात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय, तर राईट टू लाईफ, लाईफला आवश्यक असणाऱ्या, लाईफ डज नॉट मीन अ लाईफ ऑफ ॲनिमल एक्झिस्टन्स बट इट इज अ लाईफ टू लिव्ह अ लाईफ विथ अ ह्युमन डिग्निटी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कसं, प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा सगळ्यांना अधिकार त्या ठिकाणी प्रदान केलेला आहे. नाउ द सुप्रीम कोर्ट इज एबल टू इंटरप्रिट द वर्ड इन अ वायडर सेन्स. व्हाय? सुप्रीम कोर्टाला अधिकार प्राप्त होतात एखादी गोष्टीचं वायडर किंवा ब्रॉड इंटरप्रिटेशन करणं. कशावरून? तर ती डेफिनेशन जर इन्क्लुसिव्ह असेल तर. मात्र जर ती डेफिनेशन एक्सक्लुसिव्ह असेल, एक्सक्लुसिव्ह मीन्स टू एक्सक्लूड द ऑदर्स, बाकीच्या गोष्टींना ती बाजूला सारत असेल आणि एक टिपिकल फ्रेमवर्क त्या ठिकाणी तयार होत असेल की ह्या फ्रेमवर्कच्या बाहेर गोष्ट जाता कामा नये, असं जर असेल तर त्या ठिकाणी त्या डेफिनेशनला म्हणायचं एक्सक्लुसिव्ह डेफिनेशन. एक्सक्लुसिव्ह डेफिनेशन एक्सक्लुड्स द अदर. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला अधिकार प्राप्त होत नाही की ते त्या डेफिनेशनचा अर्थ वाढवू शकत नाही. त्या परव्ह्यू बाहेर ती डेफिनेशन आपल्याला इंटरप्रिट करता येणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक्सक्लुसिव्ह डेफिनेशन हॅज टू गिव्ह अ व्हेरी नॅरो इंटरप्रिटेशन. फॉर एक्झाम्पल, जनरली द पिनल लॉज ऑर जिथे लोकांचे अधिकार संकुचित केले जातात, the provisions which comprehends the rights of the person, which limits the rights of the person, at that time the court has to give a limited interpretation or a narrow interpretation to that term, to that notion. आणि त्या ठिकाणी मग एक्सक्लुसिव्ह डेफिनेशन दिली जाते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज मीन बाय थेफ्ट, व्हॉट इज मीन बाय रेप, व्हॉट इज मीन बाय मर्डर, याची काय केलेले आहे, एक्सक्लुसिव्ह डेफिनेशन दिलेले आहे. त्या ठिकाणी कोर्टाला वाटलं म्हणून एखादी गोष्ट ऍड केली असं होऊ शकत नाही. द कोर्ट कॅन नॉट ऍड ऑन इट्स ओन इन दी डेफिनेशन विच इज एक्सक्लुसिव्ह इन नेचर. आयपीसी मधले जे डेफिनेशन्स आहेत हे एक्सक्लुसिव्ह आहे. कारण आयपीसी कशासाठी आहे, टू प्रोव्हाइड पनिशमेंट टू द पीपल अँड देअरफॉर व्हेनेवर द मॅटर रिगार्डिंग दी लिमिटेशन ऑफ द राईट्स ऑफ द पीपल कम्स, ते लिमिटेशन करण्यापूर्वी काय करावं लागतं आपल्याला, ती डेफिनेशन ही एक्सक्लुसिव्ह प्रूव्ह करावी लागते. म्हणजे
जर एखाद्या व्यक्तीवर इन्कम टॅक्स बसत असेल तरच त्याला इन्कम टॅक्स लावायचा आहे. ओढून बळजबरीने त्या व्यक्तीला इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये घालायचं नाहीये किंवा ओढून बळजबरीने त्या व्यक्तीला शिक्षेसाठी पात्र करायचं नाहीये. म्हणजेच त्या ठिकाणी जर तो व्यक्ती त्या डेफिनेशन मध्ये येत नसेल, इफ द इन्कम ऑफ द पर्सन इज नॉट विदिन द पर्व्यू ऑफ सॅलरी इन्कम ऑर द असेसमेंट इन्कम जी आहे इन्कम टॅक्सची ती मध्ये त्यामध्ये जर तो व्यक्ती येत नसेल तर त्याला ओढून ताणून बळजबरी इन्कम टॅक्स लावू नये किंवा पनिशमेंट देऊ नये असं पिनल लॉस त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून whenever the question as to the restrictions of the right or limitation of right arises, at that time the court has to give a very narrow interpretation, very uh, limited interpretation to the exclusive definition of a statute. Okay, then next internal aid is the provision. It is the main part of the statute. Provision म्हणजे काय? कुठल्याही कायद्याचा जो काही कलम आहे किंवा सेक्शन आहे हा त्या कायद्याचा बेसिक पार्ट आहे. दॅट प्रोव्हिजन इटसेल्फ इज अ बेसिस ऑफ इंटरप्रिटेशन. त्या कायद्याची जी काही प्रोव्हिजन आहे, प्रोव्हिजन म्हणजे काय? त्या प्रोव्हिजनला एक मार्जिनल नोट दिलेली असते. मार्जिनल नोट म्हणजे काय? कायदा तयार करताना कायद्याच्या डाव्या हाताला जी मार्जिन असते त्या मार्जिन मध्ये टायटल टाकलं जातं, ज्याला मार्जिनल नोट असं म्हणतात. आणि तो टायटल कशासाठी आहे? तर आतमधली जी काही प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन नेमकं काय सजेस्ट करणार आहे त्यासाठी तो मार्जिनल नोट दिलेला असतो. तर मार्जिनल नोट महत्वाची नाहीये. कदाचित ही मार्जिनल नोट जो पब्लिशर आहे नंतरचा त्याच्याकडून टाकली जाऊ शकते. परंतु जर ती मार्जिनल नोट लेजिस्लेचरने इन्सर्ट केली असेल तर त्याला देखील महत्व आहे आणि त्याच्या आतमध्ये जे काही प्रोव्हिजन टाकलेले आहे त्याला जास्त महत्व प्राप्त होतं. आणि whenever there is any ambiguity, whenever there is any vagueness, whenever there is any multiplicity of the meaning of a term or the expression used in the provision, at that time the court has to take into account that provision first. त्या प्रोव्हिजनला जास्त महत्व दिलं पाहिजे की ज्या प्रोव्हिजनचं इंटरप्रिटेशन आपल्याला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, वेदर द केस इज रिलेटिंग टू रेप ऑर नॉट. मग त्या रेप मध्ये दिलेल्या ज्या काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते इन्ग्रेडियंट्स बघणं गरजेचं आहे. इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स बघणं गरजेचं आहे. किंवा आर्टिकल 15 असेल, आर्टिकल 15 मध्ये मग आर्टिकल 15चं जे काही टायटल आहे ते आणि त्याच्या खाली जे प्रोव्हिजन आहे सब क्लॉज 1, सब क्लॉज 2, सब क्लॉज 3, सब क्लॉज 4. नाउ these सब क्लॉजेस आर कन्सिडर्ड ॲज अ प्रोव्हिजन. या सब क्लॉजला काय म्हणायचं? प्रोव्हिजन म्हणायचं. आणि इफ दॅट प्रोव्हिजन इज क्लिअर then the court shall not take the help of any other part. If that provision is clear, providing a simple meaning and unambiguous meaning, at that time the court shall take into account or the court can rely upon the meaning of the provision itself. The court shall not go on taking into consideration the other parts of the statute. The court has to look into the provision itself. I hope this is clear to all of you.